हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण अपडेट घेऊन आलो आहे नवीन वॅकन्सीचे आहे। मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेडमधील वॅकन्सी। मित्रांनो, टोटल याच्यामध्ये 86 वॅकन्सी आहे। मित्रांनो, क्लास 4ची ही वॅकन्सी असणार आहे व लॅब टेक्निशियनची वॅकन्सी आहे। परमनंट वॅकन्सी मित्रांनो, जे कोणी नांदेडमध्ये आहे व DMRचे जॉबच्या शोधामध्ये होतं। DMRमध्ये बेसिक चांगलं असते मित्रांनो। क्लास 4 सर्वंटची वॅकन्सी आणि लॅब टेक्निशियनची आहे। हे जे व्हिडिओ नोटिफिकेशन आहे मित्रांनो 21 तारखेला आलेला आहे। 21/4/2025चं सर्क्युलर आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण पहा, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे वगैरे सगळं पूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो। तर व्हिडिओ चालू करूया मित्रांनो। तर पहा, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी। त्यानंतर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं जाहिरातमध्ये, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ राहून असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील गट ड म्हणजे वर्ग 4 या संवर्गातील समक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येत आहेत। त्यासाठी तुम्हाला CBT द्यावे लागेल। ही आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यांनी सांगितलेलं आहे। पहा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे। त्यासाठी प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत। तर पहा, खालील 2 याच्यामध्ये आहेत। सुरुवातीला आहे गट ड वर्ग 4 मध्ये संवर्ग, त्यामध्ये डॉक्टर विभाग शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड। याची वेतन श्रेणी असणार आहे S1 मध्ये आहे। S1 जे आहे 15,000 ते 47,600 असं असणार आहे। अधिक महागाई भत्ता वगैरे नियमाप्रमाणे देण्यात येतील। त्याच्यामध्ये एकूण पदे आहेत 69 मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट जे दुसरं आहे त्यामध्ये गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचर म्हणजे लॅब टेक्निशियनची वॅकन्सी। याच्यामध्ये ही पण विभाग तेच असणार आहे, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड। याचं S जे आहे S19,600 मध्ये मोडतं आणि क्लास 4चं जे आहे S1 मध्ये मोडतं। याच्यामध्ये 19,900 ते 63,200 असं याचं बेसिक आहे मित्रांनो। याच्यामध्ये टोटल 17 जागा आहेत। एकूण जागा आहे 86 येतं। वॅकन्सी चांगली आहे, फक्त जिल्ह्यापुरतीच आहे ही मर्यादित। हे जिल्ह्यामध्ये एका शंकरराव चव्हाणसाठीच काढलेले आहे। DMRनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही काढलेली आहे, फक्त शंकरराव चव्हाणचीच वॅकन्सी आहे मित्रांनो। तर पहा, वॅकन्सी चांगली आहे जे कोणी शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी। तर पहा, काय काय पॉईंट सांगितले। तर नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये, जी काही माहिती आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरण्याचे गट ड संवर्गाचं सर्व पदाचं सविस्तर तपशील म्हणजे जे काही जाहिरात आहे तुम्हाला हे कुठं भेटून जाईल, डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडमध्ये .in या वेबसाईटवर तुम्हाला ह्याची पूर्ण वेबसाईटमध्ये या वेबसाईटवर PDF भेटून जाईल। तुम्हाला वेबसाईटवर जर सापडत नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन PDF तिथून पण घेऊ शकता। आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर प्रत्येक व्हिडिओचा PDF बनवलेला असतो, टाकलेला असतो। त्यानंतर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी व शर्तीचा पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून शासनाकडून ऑनलाईन प्रमाणे अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यानंतर जी काही जाहिरातीची माहिती आहे ह्या वेबसाईटवर भेटून जाईल, लिंकवर उपलब्ध आहे म्हणून असं सांगायला लागलेत। त्यानंतर पदसंख्या वगैरे हे त्यांच्याकडे राईट्स असतील, कमी जास्त वगैरे व्हायची शक्यता आहे पदामध्ये। एकूण पदे 86 असतं, पण त्याच्यामध्ये थोडेफार कमी पण होऊ शकतात असं त्यांचं सांगण्याचा अर्थ आहे। त्यानंतर पदसंख्येमध्ये आरक्षणाचा विभागाच्या सूचनेनुसार बदल कमी जास्त होऊ शकतो। पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास यावरील सूचना जर वॅकन्सीमध्ये काही चेंज झाला तर वेबसाईटवर भेटून जातील त्याचे अपडेट। तुम्ही वेबसाईटवर अपडेट राहा, वेबसाईट पाहत राहा असं ते सांगत आहेत। त्यानंतर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागासवर्ग समांतर आरक्षणाचे पदे उपलब्ध नाहीत। तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरात नमूद नसलेले मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याचा विद्यमान बदल कमी जास्त होण्याची शक्यता आहे। कास्टनुसार जे काही वॅकन्सी आहेत चेंजेस होऊ शकतात। त्यानंतर महिलांसाठी जे कोणी फिमेल याच्यामध्ये फॉर्म भरणार आहेत, फिमेलसाठी महत्त्वाचं आहे, जर तुम्ही फिमेलला जर रिझर्वेशन घेणार आहात तर तुम्हाला फॉर्म भरताना फिमेलचं जे आहे ॲप्लिकेशन फिमेल रिझर्वेशनमधून तुम्हाला अप्लाय करावं लागेल। याच्यामध्ये पण ते सांगितले, महिलांसाठी आरक्षण पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जर तुम्ही घेणार असाल तर अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचा रहिवासी डोमिसाईल असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही जर महाराष्ट्राचे असल्यास महाराष्ट्राचा तुम्हाला डोमिसाईल लागणं अनिवार्य आहे, तुम्हाला महिलाचा त्याच्यामध्ये लाभ भेटून जाईल जे रिझर्वेशन आहे त्यासाठी।
त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितले पहा, जर एखादी विमुक्त जाती, भटक्या जाती वगैरे अशा प्रवर्गातील विद्यार्थी जर सापडले नसतील तर त्यांनी काय केले, उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील जे काही उपलब्ध आहे त्याच्यानुसार त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर ते भरून घेतले जातील. त्यानंतर पहा, प्रत्येकाचं आरक्षण आहे. खेळाडूचं आरक्षण पहा याच्यामध्ये दिलेलं आहे. शासनच्या GR नुसार हे प्रत्येकाचे GR आहेत, त्यामध्ये कोणत्या अटी व नियमानुसार आरक्षण भेटलं जातं ह्याचे नियम आहेत. जर तुम्ही खेळाडू वगैरे असाल तर हा पूर्ण PDF वाचून घ्या, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल फॉर्म वगैरे काय आहे, याचे नियम वगैरे काय आहेत. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्याच्यामध्ये जॉईन होऊन तुम्ही आपलं PDF घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला तिथून नाही वेळ समजत असेल तर तुम्ही वेबसाईटवर शंकरराव चव्हाण या गव्हर्नमेंट नांदेड या वेबसाईटवर तुम्ही तिथून पण घेऊ शकता. त्यानंतर दिव्यांग आरक्षण आहे पहा, त्यानंतर अनाथ आरक्षण, असे प्रत्येकाचे ऑर्फन वगैरे, माजी सैनिकचं आरक्षण, त्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण, भूकंप आरक्षण, हे जे शासकीय नियमानुसार आहेत त्या नियमानुसार तुम्हाला याचे नियमापासून तुम्हाला पूर्ण पाहायचं आणि फॉर्म भरायचा. त्यानंतर पहा, शैक्षणिक अर्हता, माजी सैनिक शैक्षणिक अर्हता, पात्रता पहा याच्यामध्ये पात्रतामध्ये काय काय दिलं आहे आणि वयोमर्यादा. तर महत्त्वाचं वयोमर्यादा आहे. पात्रतामध्ये महत्त्वाचं पॉईंट काय दिलं आहे, भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा आणि वयोमर्यादेच्या गणनेचा दिनांक 24 पर्यंत. त्यानंतर विविध राज्यामध्ये प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा. आता तुम्ही जे एज क्रायटेरिया ते एज क्रायटेरियामध्ये बसलं पाहिजे तुमच्या कास्टनुसार, ते याच्यामध्ये दिलेलं एज क्रायटेरिया पहा. याच्यामध्ये सुरुवातीचा खुल्या प्रवर्गासाठी काय आहे एज क्रायटेरिया, मधील तरतुदीनुसार जे शासनाचे तरतुदी आहेत त्याच्यानुसार किमान 18 वर्ष होणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असलं तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता, याच्या पुढे नाही भरू शकत. हे खुल्या प्रवर्गासाठी. आणि मागासवर्गाचे जे काही प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये पण वेगवेगळे दिले, तर 18 पासून 43 पर्यंत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे जे एज क्रायटेरिया सगळ्यांनी व्यवस्थित पाहूनच भरायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. 18 ते 38, त्यानंतर 18 ते 43 हे 2 एज क्रायटेरिया येतात कास्टमध्ये. त्यानंतर अंशकालीन उमेदवारासाठी पण याच्यामध्ये वेगळी तरतूद आहे, त्यामध्ये पण वेगळं दिलेलं आहे. पहा, स्वातंत्र्य सैनिकासाठी पण काढलेलं आहे, याच्यामध्ये 18 ते 45 आहे. खेळाडूंसाठी दिलेलं आहे, 5 वर्ष सूट दिली जाईल त्यांना, म्हणजेच 43 वर्ष त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी पण याच्यामध्ये आहे, प्रत्येकासाठी दिलेलं आहे, याच्यामध्ये 45 वर्षापर्यंत आहे. प्रत्येकाचं वयोमर्यादा पाहूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यामध्ये तुम्ही. अन्यथा काय होईल, तुम्ही जर फॉर्म भरला आणि तुम्ही एक्झाम वगैरे दिली आणि जर तुमच्या याच्यामध्ये मार्क चांगले पडले पण तुम्ही फिट जर बसत नसाल तर नंतर तुम्हाला खूप वाईट वाटेल. त्यामुळे जे काही फॉर्म भरताय वगैरे एकदाच पाहून वगैरे भरायचं आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे पहा, याच्यामध्ये 2 तासाची परीक्षा असणार आहे, म्हणजे 1 घंटा 20 मिनटं आहे, 2 तासाची परीक्षा असणार आहे. परीक्षेचे स्वरूप पहा, त्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये पहा, मराठीमध्ये 25 प्रश्न असणार आहेत आणि गुण 50 असणार आहेत. इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, त्यानंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, असे प्रत्येकी फील्डचे 25 गुण असणार आहेत, त्याचे 50. बौद्धिक चाचणी, सामान्य आणि इंग्रजी असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येकी प्रश्नाला 2 उत्तर गुण असणार आहेत. असे 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि हे 2 तासाचा पेपर असणार आहे, 120 मिनिटाचा. ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो. त्यानंतर पहा, विविध कागदपत्रे, जे काही तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी व्यवस्थित पाहून घ्या. तर पहा काय दिलेलं आहे, याच्यामध्ये एका प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने परीक्षाकरिता अर्ज सादर करणारे खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्प असे जे काही कर्मचारी आरक्षणाचा दावा करणारे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉर्मॅटमध्ये संलग्न अपलोड करावी. जे काही तुम्ही जर कोणती कास्ट वगैरे जर तुम्ही आहे म्हणून दावा करताय तर त्याचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे. तर पहा, सुरुवातीला काय दिलं आहे, अर्जाचा नमुना जे काय आहे, SSC अथवा तत्सम कार्यता, खेळाडू, त्यानंतर वयाचा पुरावा असणं पाहिजे, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागास असलेले कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, दुर्बल घटकचा, त्यानंतर अर्ज सादर अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल. हे खूप महत्त्वाचं आहे. DMR मध्ये मोस्ट ऑफ द टाईम हा नॉन क्रिमिनलचाच प्रॉब्लेम येतो मित्रांनो, तर हे याकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे, कोणाचं 1 वर्षाचं असतं, कोणाचं 3 वर्षाचं असतं, तर तुमचं नॉन क्रिमिनल जे हे आहे एक्सपायर नसलं पाहिजे, म्हणजे डेट ही असली पाहिजे, अन्यथा तुमचा हा रिजेक्ट केला जाईल फॉर्म. त्यासाठी नॉन क्रिमिनल जे NCL साठी आहेत इलिजिबल, त्यांनी याच्याकडे लक्ष द्या. नॉन क्रिमिनल महत्त्वाचं आहे. जर नसेल तर आताच काढून घ्या, लवकर जर निघत असेल तर फॉर्मच्या आधी तर चांगली गोष्ट आहे.
त्यानंतर पहा याच्यामध्ये पात्र दिव्यांग व्यक्तीसाठी असलेला पुरावा, दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील, त्यानंतर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, या प्रत्येकासाठी तुमचा काही ना काही पुरावा असणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही हे फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर नंतर दिलेलं आहे याचं काय सर्वसाधारण सूचना, अर्ज फक्त ऑनलाईनच केले जातील. जे काय या डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड.in म्हणजे DrSCGMC नांदेड.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या हे वेबसाईट, त्यानंतर 3 अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना. 4 अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदतीमध्ये परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरलाय तर त्याच्यामध्ये पेमेंट पण करणं गरजेचं आहे, त्याच्याविषयी तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. त्यानंतर केंद्र निवड, आता तुमचं जे एक्झाम सेंटर निवड करताय ते पण तुम्हाला काय सांगितले पहा, परीक्षा केंद्राचा तपशील संकेतस्थळावर सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती या द्वारे उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार सवलतीनुसार फॉर्म सेंटर अपलोड करायचं. त्यानंतर पदाचे नाव, सुरुवातीचं आहे गट ड क्लास 4 समकक्षमध्ये पहा, जे कोणी खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 1000 रुपये असणारे फॉर्म, आणि जे कोणी कास्टमध्ये आहे रिझर्वेशनचा दावा करतो त्याच्यासाठी 900 असणार आहे. तर हा पाहून घ्या, 1000 व 900 याच्यामध्ये आहे. त्यानंतर जे कोणी माजी सैनिक वगैरे असतील तर त्यांच्यासाठी, माजी सैनिकांसाठी याच्यामध्ये माजी सैनिकासाठी याच्यामध्ये काही काय दिलेलं आहे, आकारले जाणार नाही, शुल्क वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये. आणि शुल्क तुम्ही जे काही फॉर्म भरता त्याचा रिफंड वगैरे होणार नाही आहे. त्यानंतर याच्या महत्त्वाच्या डेट्स आहेत, तर डेट्स पण पाहून घेऊ. अर्ज सादर करण्याचा कालावधी किती असणार आहे, 26/4/2025 पासून ते 16/5/2025 पर्यंत. वेळ पाहून घ्या सगळ्यांनी, 26 पासून 16 पर्यंत हे आहे. मेच्या 16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीचं शुल्क भरण्याचा, पेमेंट करण्याची ही कालावधी कधी आहे, 16 तारखेच्या शेवट रात्रीपर्यंत आहे याचं पेमेंट करण्याचा. 16 तारखेपर्यंत हे पेमेंट करू शकता रात्री 12 वाजल्यापर्यंत. आणि परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जे हे आहे ते वेबसाईटवरच असेल, ते अजून अद्याप आलेलं नाही आहे, ते फॉर्म भरल्यानंतर येऊन जाईल. तर पदे कोणते कोणते आहेत पुढील प्रमाणे पाहून घेऊ आपण. खालीलप्रमाणे हे पद आहेत पहा. OT सर्वंट जे आहे, OT सर्वंटचे 2 वॅकन्सी आहेत, क्लास D मध्येच मोडलं जातं. 2 वॅकन्सी आहेत OTमध्ये, ज्यांचं OT टेक्निशियन वगैरे कोर्स झाला आहे त्यांच्यासाठी OT सर्वंट आहे. त्यानंतर बार्बरसाठी 2 आहेत, त्यानंतर टेलरसाठी 1 आहे, धोबीसाठी 3 आहेत. ह्या पूर्ण शासकीय परमनंट वॅकन्सी आहेत मित्रांनो. याच्यामध्ये बेसिक वगैरे चांगला असतंय. त्यानंतर स्ट्रेचर बिअरर म्हणजे जो स्ट्रेचर असतो तो ढकलणारा पेशंटला घेऊन वगैरे, त्याच्यासाठी ही वॅकन्सी आहे, त्याचे पण 3 आहेत. लॅबोरेटरी सर्वंट म्हणून आहे, लॅब सर्वंटचं 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर कुक जो स्वयंपाकी आहे, स्वयंपाकीसाठी पण 4 जागा आहेत, स्वयंपाकी पण याच्यामध्ये आहे. त्यानंतर कुक असिस्टंट, स्वयंपाक्याला जो कोणी मदत करण्यासाठी लागतो त्याच्यासाठी पण 2 वॅकन्सी काढलेले आहेत मित्रांनो. पहा वॅकन्सी चांगल्या आहेत. ज्यांचं ह्या फील्डमध्ये एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर एक्सरे सर्वंट पण याच्यामध्ये वॅकन्सी एक्सरे सर्वंटची. त्यानंतर कॅज्युअल्टी सर्वंट, त्यानंतर डिस्पेन्सरी सर्वंट, पिऊनसाठी 36 जागा आहेत. खूप सगळ्यात जास्त जी वॅकन्सी कोणती आहे याच्यामध्ये तर पिऊनसाठी आहे, क्लास 4 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी. त्यानंतर टेबल बॉयची 1 वॅकन्सी आहे. मेल सर्वंट, मेस सर्वंट, मेसवाल्यांसाठी पण आयासाठी आहे 1 वॅकन्सी. वॉचमॅनसाठी 4 आहे. तर नर्सिंग असिस्टंट, ज्यांचं नर्सिंगमध्ये झालेलं आहे त्यांच्यासाठी पण आहे 1 वॅकन्सी असणार आहे नर्सिंग असिस्टंट म्हणून. त्यानंतर क्लीनरची 1 आहे आणि माळीची 1 आहे. आणि लॅबोरेटरी अटेंडंट, जे लॅब अटेंडंट आहे त्याच्यामध्ये 17 वॅकन्सी आहेत. तर पिऊनसाठी 36 आहेत आणि लॅबसाठी 17 आहेत. अशा एकूण सर्व मिळून जे आहेत नर्सिंग असिस्टंट, वॉचमन वगैरे अशा सर्व मिळून 86 वॅकन्सी आहेत मित्रांनो. चांगली भरती आहे, संधीचं सोनं करून घ्या, एक्झाम द्या आणि याच्यामध्ये लागून जाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पहा, कार्यालयात परीक्षा कक्षात मोबाईल वगैरे तुम्ही घेऊन येऊ नाही शकत, त्याचं इलेक्ट्रॉनिक काही साधने वगैरे आणू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पहा, प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भातील सर्व मूळ कागदपत्र, जर तुम्ही एलिजिबल झालात, पास झालात एक्झाममध्ये, तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे घेऊन यायचं आहे. त्यानंतर पहा, कास्टनुसार जे काही रिझर्वेशन आहे ते पाहून घेऊ आपण. याच्यामध्ये सगळ्याच कास्टला रिझर्वेशन मोस्ट ऑफ द आलेलं आहे. फक्त 1-2 कास्ट आहेत त्याच्यामध्ये वॅकन्सी नाही आहे. स्पेशली विशेष मागास प्रवर्ग जे याच्यामध्ये 1 पण कास्ट नाही आहे, वॅकन्सी नाही आहे.
बाकी प्रत्येकी कास्टमध्ये थोडंफार आहे. अजामध्ये, त्यानंतर अजमातीमध्ये, विशेष जातीमध्ये, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गमध्ये नाही आहे. इतर मागास प्रवर्गमध्ये 16 वॅकन्सी आहेत. अशा प्रकारे पूर्ण वॅकन्सी आहेत. एकूण ह्या 86 वॅकन्सी आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ थोडासा मला माहिती आहे मोठा झालेला आहे, पण सविस्तर माहिती आपल्याला पाहण्यासाठी थोडा व्हिडिओ मोठा झाला मित्रांनो. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर PDF आपल्या व्हॉट्सअपच्या लिंक ग्रुपमध्ये भेटून जाईल. तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक टाकून ठेवतो, तिथून तुम्ही आतमध्ये व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता. जर तुम्हाला तिथून नाही समजत असेल तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता. 16 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याचा शेवटची दिनांक 16 आहे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.